Hello. Good morning everyone. This is your English lecture for standard 8. In our last period we have seen what? The chit-chat activity of the poem 3.1 Why. लास्ट आपल्या पिरियड मध्ये आपण व्हाय या पोएमची चिट-चॅट ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली होती. इन दिस पिरियड वी विल स्टार्ट द पोएम व्हाय. व्हाय मीन्स का, कारण. लहानपणापासून आपल्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले असतात. हे असंच का, ते तसंच का, हे असं का नाही, ते तसं का नाही. अनेक प्रश्न लहानपणापासून आपल्या मनामध्ये अनुत्तरित राहिलेले असतात. अशाच काही प्रश्नाबद्दल चर्चा केली आहे कवीने इथं व्हाय या पोएम मध्ये. लेट्स सी पोएम व्हाय. ओपन पेज नंबर 56. I know a curious little boy who is always asking why. क्युरियस म्हणजे अतिशय उत्सुक असणारा, अतिशय कुतूहल निर्माण केलेला, अतिशय कुतूहल ज्या मुलाच्या मनामध्ये असतं त्याला क्युरियस म्हणतात. I know a curious little boy who is always asking why. Why this? Why that? Why then? Why not? Why not? Why? By and by. By and by ही आहे फ्रेज. बाय अँड बाय म्हणजे कंटिन्युअसली एक सारखं. व्हाय, बाय अँड बाय. बाय अँड बाय कंसातल्या पी म्हणजे फ्रेज, त्याचा अर्थ आहे कंटिन्युअस किंवा कायम. कवी काय म्हणतोय बघा. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय हु इज आस्किंग, ऑलवेज आस्किंग व्हाय. मला एक क्युरियस, कुतूहल ज्या मुलामध्ये असतं असा कुतूहल असणारा एक मुलगा माहिती आहे. जो मुलगा नेहमीच प्रश्न विचारतो, असं का, तसं का. व्हाय दिस, असं का. व्हाय दॅट, ते तसंच का. व्हाय देन, त्यानंतर काय. व्हाय नाव, आत्ता हे असंच का. व्हाय नॉट, हे असं का नाही. व्हाय, बाय अँड बाय. प्रत्येक प्रश्नाबद्दल त्या मुलाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाले. कंटिन्युअसली हा मुलगा कायम प्रश्न विचारत असतो. त्याच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न साठलेले आहेत. अशा एका मुलाला आपला कवी ओळखतो. लेट्स सी सेकंड स्टांजा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शुड स्विम. वूड म्हणजे काय, तर लाकूड. स्विम म्हणजे तरंगणे. स्विम म्हणजे पोहणे माहिती आहे. पोहताना आपण पाण्यावरती तरंगतो म्हणजे स्विम म्हणजे तरंगणे. हे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये सुद्धा लहानपणापासून निर्माण झालेले आहेत. तर काय म्हणतात बघा. त्या मुलाला जाणून घ्यायचं आहे की पाण्यावर लाकूड का तरंगतं. सेकंड, व्हाय लीड अँड मार्बल सिंक. लीड म्हणजे धातू, मग लोखंड असेल किंवा तांबे असेल, पितळ असेल, सोने असेल, चांदी असेल, हे धातू आहेत त्यांना लीड म्हणतात. आणि मार्बल माहिती आपल्याला. मार्बल म्हणजे संगमरवरी दगड. लाकूड हे पाण्यावरच का तरंगतं. आणि एखादा धातू किंवा संगमरवरी दगड त्याच पाण्यामध्ये टाकला तर तो का बुडतो. सिंक म्हणजे काय, तर पाण्यात खाली बुडणे. व्हाय स्टार्स शुड शाईन अँड विंड शुड ब्लो. आकाशामध्ये ताऱ्यानेच का चमकायचं आणि वारा हा नेहमी वाहतच का असतो. अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. आपणच का खातो आणि पाणी पितो. सजीव आपल्याला माहितीच आहे. सगळे सजीव हाताने जेवतात का, नाही. त्यांचं जेवणाची क्रिया चालू असते. फॉर एक्झाम्पल झाड घेऊया आपण. झाडाच्या फांद्याने झाडाला हाताने भरवतं का, नाही. झाड हातामध्ये पाण्याची बॉटल घेऊन पाणी पितं का, नाही. खाणं पिणं ह्या गोष्टी मनुष्यच का करत असतो. असे प्रश्न ह्या मुलाच्या मनामध्ये पडत असतात. थर्ड स्टांजा बघा. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स. क्लाउड्स म्हणजे काय, ढग. अँड व्हाय दे क्रॉस द स्काय. स्काय म्हणजे आकाश. काय म्हणतोय का, त्या मुलाला जाणून घ्यायचं आहे की ढग कशाचे बनतात आणि हे ढग आकाशाला भेदून कसे जातात. क्रॉस म्हणजे भेदून जाणे. व्हाय सिंक द सन बिहाइंड द हिल्स अँड व्हाय द फ्लॉवर्स डाय. सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो
आणि संध्याकाळी सूर्य पश्चिमेला मावळतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण सूर्य ज्यावेळेला मावळतो त्यावेळेला आपल्याला तो कुठेतरी उंच टेकडाच्या मागे गेलाय असं वाटतं, किंवा आपण समुद्राच्या काठावर गेलो तर तो समुद्रामध्ये डुबतोय असं वाटतं. मग सूर्य ज्यावेळेला मावळतो त्यावेळेला तो हिल म्हणजे टेकडीच्या मागे लपलाय असंच का दिसतं, किंवा सकाळी फूल छानपैकी टवटवीत उमललेलं असतं आणि संध्याकाळी तेच फूल कोमजलेलं असतं असं का होतं, असे प्रश्न या लहान मुलाच्या मनामध्ये पडलेले आहेत आणि असा क्युरियस बॉय आपल्या लेखक कवीला माहिती आहे. नाउ लेट्स सी फर्स्ट स्टँजा. He wants to know why wind should come from out the billow's nose. आता आपल्याला माहिती नाहीये, लोहार काम करणारी लोक असतात बघा, त्यांच्या हातामध्ये भाता असतो आणि भात्यानं हातामध्ये दोरी असते, ती दोरी खालीवर करतात आणि ती दोरी खालीवर केली की त्यांचा भाता असतोय त्याच्यामधनं वाफ येत असते. आता इथं बिलोज म्हणजे काय, तर लोहाराचा भाता. तुम्ही काय करायचं आहे, नेटवरती बिलो टाकायचं आहे, म्हणजे बिलोचं पिक्चर टाका, इमेज टाका, म्हणजे तुम्हाला लोहाराचा भाता कसा असेल हा नेटवरती समजेल. ठीक आहे, काय म्हणते बघा. ज्या वेळेला तो भाता खालीवर केला जातो त्यावेळेला त्याच्यातून वारा कसा काय बाहेर येतो. वाय पॉपगन शुड गो पॉप अँड वाय द ओशन इब्स अँड फ्लोज. पॉपगन म्हणजे काय, तर खेळण्यातली छोटीशी बंदूक. वाय पॉपगन शुड गो पॉप. पॉप म्हणजे बंदुकीचा आवाज. आता नुकतीच दिवाळी झालेली आहे, आपण तुम्ही नाही आहे पण तुमच्यापेक्षा वयाने लहान असणारी मुलं छोट्या बंदुकीनं फटाके वाजवताना तुम्ही बघितले असते. प्रश्न असा विचारलाय छोट्या मुलानं, बंदुकीचा चाप पडल्यानंतर त्या बंदुकीच्या गोळीचा आवाज कसा येतो किंवा आवाज काय येतो. तसंच ओशन म्हणजे समुद्र. ओशनमध्ये इप्स म्हणजे ओहोटी आणि फ्लोज म्हणजे भरती. समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी हे का बरं होतात, असे प्रश्न या मुलाच्या मनामध्ये आहेत. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स. गिल्स म्हणजे माशाचे कल्ले. अँड व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय. बघा, आपण मासा बघितलेला आहे. हा मासा पाण्यामध्ये राहतो, पाण्यातून बाहेर काढले की मासा मरतो. ह्या माशाला नाक पण असतं, आपण नाकानं श्वासोश्वास करतो. पण हा जो पाण्यात राहणारा मासा आहे तो त्याच्या कानाच्या खाली कल्ले असतात, त्या कल्ल्याच्या साहाय्याने हा श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो. जे फंक्शन आपल्या नाकाचं असतं ते फंक्शन माशाचं गिल्सद्वारे म्हणजे त्याच्या कल्ल्याद्वारे होत असते. प्रश्न असा विचारलाय, ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स. श्वसनासाठी श्वासोश्वास करण्यासाठी माशालाच कल्ले का बरं असतात. पक्षी उंच आकाशामध्ये उडतात, मग मनुष्य का आकाशामध्ये उडू शकत नाही. बघा काय म्हटलंय, व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय. व्हाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट. केटल म्हणजे काय, चहाची किटली. स्टीम म्हणजे काय, तर वाफ. उकळलेला चहा हा चहाच्या किटलीमध्ये घातला की त्या किटलीला जे होल असतं, टोक असतं. स्पाउट म्हणजे काय, तर किटलीचं टोक. त्या स्पाउटमधून वाफ बाहेर काय येते. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि आकाशामधून रेन्स म्हणजे पाऊस का पडतो. हे काही प्रश्न आहेत जे मुलाच्या मनामध्ये आहेत आणि हा मुलगा हे वारंवार असे प्रश्न विचारतोय. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बिट ऑफ अ स्टोन. आपल्याला शेकोटी पेटवायची असेल तर आपण त्या शेकोटीमध्ये कोळसे टाकतो. कोळसे टाकल्यानंतर ते कोळसे जळतात, पण त्यात जर दगड टाकला त्या शेकोटीमध्ये तर तो जळत नाहीये. असं का, कोळसाच का जळतो आणि दगड का जळत नाही, असा प्रश्न हा मुलगा विचारतो. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोअर. आपण ॲपल सगळेच खातो. ॲपल असेल, मँगो असेल, पपया असेल, आपण फ्रूट्स खात असतो. ह्या फ्रूट्समध्ये आतमध्ये काही बी असतात. ॲपलमध्ये बी असतं, पपयामध्ये बियाज असतात, किंवा आपल्या मँगोमध्ये बी असतं. प्रश्न असा विचारलाय की ॲपलच्या आतमध्ये गाभ्यामध्ये बी गेला कुठून. अँड मॅरोज इन द बोन. सायन्समध्ये तुम्ही शिकला असाल, आपल्या बोनमध्ये मॅरोज असतात. मॅरो म्हणजे काय, तर हाडामध्ये असणारी चरबी.
आपल्या अंगामध्ये असंख्य हाडं आहेत, त्या हाडांच्या मध्ये चरबी कशी काय निर्माण होते, हा प्रश्न त्या मुलाला पडलाय. नाउ he wants to know why ice should melt and why spider eat and flies. आईस म्हणजे काय तर बर्फ. आपण आईस्क्रीम घेऊया. आईस्क्रीम थोडासा वेळ हे नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं ते वितळतं, किंवा आपल्या फ्रीज मधला असणारा आईस क्यूब आपण काढला आणि नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं तर त्या आईस क्यूबचं रूपांतर पाण्यात होतं. त्या सगळ्या प्रक्रियेला वितळणे असं म्हणतात. मग आईस क्यूब्स का वितळतो, दगड का वितळत नाही, असा प्रश्न त्या मुलाला पडला. वाय स्पायडर ईट अँड फ्लायज. स्पायडर म्हणजे काय तर कोळी. कोळी हा कीटकांना माशांना का खातो, फ्लाईज म्हणजे कीटक किंवा माशी. वाय बीज शुड स्टिंग अँड वाय द ईस्ट शुड मेक द डो टू राईज. काय म्हणते बघा, बीज म्हणजे काय, मधमाशी. मधमाशांना स्टिंग्स का असतात, स्टिंग म्हणजे काय, तुम्ही बघितले मधमाशी, मधमाशीच्या चेहऱ्याला पुढं नाकाजवळ 2 दंश करण्यासाठी नांग्या असतात, बरोबर आहे, त्याला म्हणायचं स्टिंग. मधमाशांनाच का नांग्या असतात. किंवा आपण ब्रेड खातो, बटर खातो, या ब्रेडमध्ये ईस्ट नावाचा पदार्थ वापरलेला असतो. ह्या ईस्टमुळं ते जे डो आहे, डो म्हणजे काय ते कणिक किंवा पीठ, ते खूप छान फुलतं आणि ते खूप हलकं होतं. आपण ज्याला ब्रेड खातो किंवा बटर खातो तेव्हा तो क्रिस्पी असतो. आपण पिझ्झा खातो त्याच्यामध्ये सुद्धा ईस्ट वापरलेलं असतं. मग ईस्टमध्ये असे कोणते गुणधर्म आहे की ज्याच्यामुळं डो म्हणजे कणिक ही फुगते. सम ऑफ हिज वाय आर नॉट टू हार्ड टू आन्सर इफ यू विल ट्राय. आता या साऱ्या कवितेमध्ये त्या छोट्याशा मुलानं व्हाय विचारले, का, काही प्रश्न विचारले. हे सगळेच प्रश्न खूप अवघड आहेत असं नाहीये. जर आपण हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर त्यातले थोड्याची उत्तरं आपल्याला 100% मिळतील. बट अदर नो वन एव्हर एट हॅज फाउंड द रिझन वाय. पण यातलेच काही प्रश्न असे आहेत की ज्यांची उत्तरं आपल्याला मिळत नाही, ती अनुत्तरितच राहतात. अशा या छोट्या मुलाच्या डोक्यामध्ये व्हायने काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. लहानपणापासून ह्या मुलाचे प्रश्न इथं एक्सप्रेस झालेले आहेत. हेच प्रश्न कदाचित आपल्या मनामध्ये पण पडलेले असतील. असेच प्रश्न आपण फाइंड आउट करायचे आहेत. तुमचा होमवर्क आहे बघा. या छोट्या मुलाने काही प्रश्न विचारले. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण, व्हॉट मेक्स द क्लाउड. क्लाउड कशापासून निर्माण होतात. पहिल्या लाईन पासून त्याने काही प्रश्न विचारले. तुम्ही हे करायचे होमवर्क, नेटवरून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं क्वेश्चन आन्सर या फॉर्मॅटमध्ये तुमच्या वहीमध्ये लिहायची. मी परत रिपीट करते होमवर्क तुमचा. मुलांना जे जे प्रश्न विचारलेत बघा, सेकंड स्टँडर्डपासून प्रश्न निर्माण झालेत पुस्तकामध्ये बघा. प्रश्न काय बघा, व्हाय वुड शुड स्विम. लाकूड पाण्यावर का तरंगतं, तुम्ही उत्तर शोधायचं आहे. व्हाय लीड अँड मार्बल सिंक, उत्तर तुम्ही शोधायचंय. अशा सगळ्या उत्तरांची प्रश्नांची उत्तरं, प्रश्न लिहायचा आणि उत्तरं हे तुम्ही सगळं होमवर्क म्हणून घरामध्ये करायचं आहे. कविता खूप सोपी आहे. एकदा कविता मस्तपैकी मनातल्या मनात वाचा. काही अवघड वाटलं तर यूट्यूबवरती तुम्ही ते बघितलं तर दुसऱ्या चॅनलवर चालेल. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहायची आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ह्याचा वर्कशॉप कंप्लीट करणार आहोत. तोपर्यंत गुड डे.